नमस्कार मंडळी. आज आपण काय करणार आहोत? कारली करणार आहोत. तर अगदी वेगळ्या पद्धतीने कारली करायची, ती पण ग्रेव्हीची. नाहीतर काय होतं, कारलं कडू होतं म्हणून आपण ग्रेव्हीचं कारलं करत नाही आहे. तर हे ग्रेव्हीचं कारलं तुम्ही एकदा करून बघा, छानच लागेल. त्याची ग्रेव्ही पण छान आहे आणि कारलं अजिबात कडू होणार नाही, याची 100% गॅरंटी. तुम्ही काय म्हणाल की ग्रेव्हीतलं कारलं म्हटलं की ते कडू पण होतं, खायला पण होत नाही, म्हणजे खावंसं पण वाटत नाही. तर हे कारलं तुम्हाला खावंसं पण वाटणार आणि नेहमी नेहमी करावंसं पण वाटणार. तर कसं करायचं पण बघणार आहोत ते. त्यासाठी मी काय केलं आहे, कारली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतली. नंतर आपल्याला काय करायचे, आपण वांगी जशी कापतो ना त्या टाईपचं कापायचं आहे. म्हणजे एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहे. खालचा भाग तसाच ठेवायचा आहे, कारण स्टफिंगचं म्हणजे आपण भरलं वांग्यासारखं कारलं करतो आहे. तर येथे तुम्ही बघू शकता मस्त आपला कारलं म्हणजे कापून झालं आहे. कापून झाल्यानंतर आपल्याला त्यातल्या आतल्या बिया पण काढून घेतल्यात मी. बिया काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे चांगलं 1-2 ग्लास. त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आपलं जोपर्यंत वाटण होत नाही ना तोपर्यंत आपण याला पाण्यामध्ये डिप करून ठेवायचं आहे, म्हणजे भिजत घालायचं आहे. तर भिजत घालण्यासाठी व्यवस्थित पाणी टाकलं आहे मी आणि मिक्स करून व्यवस्थित आपल्याला लिंबाच्या, मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवायचं आहे. नंतर करायचा याचा मसाला खूप सोपा आहे, जास्त काही तामझाम नाही आहे. तर मी इथे मोठा कांदा घेतला आहे, मिडियम असतील तर 2 कांदे घ्या. तर एक कांदा घेतला आहे, थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा अगोदर थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा जोपर्यंत चांगला पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता थोडासा पारदर्शक झालेला आहे. नंतर काय करायचं, आपल्याला त्यात खोबऱ्याचा किस घालायचा म्हणजे खोबरं घालायचं आहे. तर मी तुकड्याच्या मापाने म्हणाल तर 3 ते 4 तुकडे घातलेत आणि किस म्हणाल तर 2 चमचे किस घातला आहे. व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायच्या 3 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे मी घातल्यात. व्यवस्थित आपल्याला वाटणाचे जे साहित्य आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते म्हणून नंतर टाकले. भाजलेले नसतील तर थोडंसं तेल टाकायचं, अगोदर शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घ्यायचे, नंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे. पण माझे शेंगदाणे भाजेल असल्यामुळे मी काय केले, नंतर घातले. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं वाटणाचं जे साहित्य आहे ते व्यवस्थित भाजून झालं आहे. तर आता मी इथे केला आहे गॅस बंद, म्हणजे आपलं थंड होईल. तर याचं आपण आता वाटण करून घेतो आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोट्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करताना अगोदर नुसतं करायचं आहे, नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं वाटण करून, तुम्ही बघू शकता. तर आता टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी, कारण थोडंसं पेस्टसारखं करून घ्यावं लागेल, तर थोडंसं पाणी पण लागेल. तर पाणी टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला घ्यायचं आहे वाटण करून, म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे. तर येथे वाटण करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त आपली पेस्ट तयार झाली, म्हणजे मसाला रेडी झालेला आहे. तर आता आपण हा मसाला रेडी झाल्यानंतर हा मसाला एका ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला नंतर बघायचे आपण पाण्यात भिजत घातलेली कारली, कारण ते पण आपल्याला बघणं आहेत, कारण चांगले 10 मिनटं झालेत त्याला. तर पाणी जे आहे पूर्ण बाहेर काढायचं, त्याचं पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. तर हाताच्या सहाय्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि ही कारली आपली आता रेडी झाली. तर पुढची प्रोसिजर काय आहे, तर आपलं पूर्ण पाणी झिरपून काढल्यानंतर तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करण्यासाठी कढई घ्यायची आहे. कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आणि त्यामध्येच आपल्याला भाजी पण करायची. आता दुसरी कढई वापरायची गरज नाही आहे. तर जास्त तेल झालं होतं तर कमी करून घेतलं आहे मी. 2 चमचे त्यामध्ये तेल ठेवलं आहे आणि 2 चमचे तेलामध्ये आपल्याला जी कारली आपण पाणी काढून घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण क्लीन करून घेतली, ती कारली आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, तुमची कारली जी आहे ती अजिबात कडू होणार नाही. आणि फ्राय करताना काय होतं, फ्राय पण होतं आणि कारलं मऊ पण होतं. त्यामुळे कारलं इथे आपण फ्राय करून घेतो आहे. तर फ्राय करताना चांगले 4 ते 5 मिनटं लागतीलच आपल्याला, कारण एकदम हाय गॅसवर नाही करायचं, थोडंसं मंद मिडियम गॅसवरती पण व्यवस्थित फ्राय करायचं. तर फ्राय करताना तुम्ही इथे बघू शकता मस्त कारल्याचा रंग बदलला आहे आणि कारले पण चांगले फ्राय झालेले आहेत. तर आपण एकदा थोडंसं एखादं कारलं जर राहिलं असेल तर नंतरसुद्धा थोडा वेळ फ्राय करू द्यायचे आणि ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. जर आपल्याला वाटलं पूर्ण कारले सोबत फ्राय झाले नाहीत आणि नरम पण झाले नाहीत तर एखादं कारलं आपण थोडंसं परत एकदा फ्राय करून घेऊ शकतो. तर इथे थोडंसं मी हे फ्राय झालं नाही आहे म्हणून थोडंसं फ्राय करून घेते, म्हणजे काय होईल, आपले कारले एकसारखे फ्राय होतील आणि शिजायला पण एकसारखे शिजल्या जातील.
तर हे कारलं आपल्याला थोडंसं फ्राय न झाल्यामुळे मी थोडंसं प्रेस करून करून आपलं थोडंसं फ्राय करून घेतलं आहे. तर हे पण आपल्याला घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला करायची भाजी. तर आपली जी पेस्ट वाटून घेतली होती आपण, कांदा, खोबरं, मिरची, लसूण, जे वाटण आपण करून घेतलं आहे ते वाटण घालायचं या तेलामध्ये. वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत वाटणाचा रंग आपला चांगला बदलत नाही तोपर्यंत आपल्याला वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होईल, ती ग्रेव्ही एवढी खास लागणार नाही आहे. त्यामुळे काय करायचं, वाटण जे आहे ते एकसारखं आपल्याला फ्राय करून त्याचा रंग बदलेपर्यंत आपण त्याची पेस्ट फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झालं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर ह्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला करायची पुढची प्रोसिजर. गॅस इथे मिडियम ठेवायचा आहे आता. आणि हा मसाला आपला चांगला फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गरम मसाला. तर गरम मसाला मी हा घरगुती घातलेला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छान भाजी होते त्याची. आपल्याला मार्केटमधले मसाले आणण्याची गरज पडत नाही एकदा जर करून ठेवला तुम्ही तर मस्त आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घातली, थोडीशी हळद घातलेली आहे. तर मोजून 1च चमचा लाल मिरची पावडर घातली, थोडीशी कमी झाली होती म्हणून परत घातलेली आहे. हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आहे आणि मसाल्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. जितके छान मसाल्याचे फ्लेवर येतील ना, म्हणजे मसाले फ्राय होतील ना, तितके छान फ्लेवर येतात. तर इथे मसाला चांगला फ्राय करून झाला आहे. त्यामध्ये घालायचं आहे भाजीच्या आकाराने चवीनुसार मीठ. मसाल्यामध्येच आपण मीठ घालून घेतो आहे, कारण कारलीमध्ये आपण भिजत घालताना थोडंसं मीठ घातल्यामुळे फ्राय करताना आपण काही घातलं नाही आहे. तर मसाल्यामध्ये आपण मीठ घालून घेतो आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण मसाला, तुम्ही इथे बघू शकता मस्त फ्राय झाला आहे. फ्राय झाल्यानंतर या मसाल्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. तर गरम असेल तर गरम घाला, थंड असेल तर थंड घाला. तर मी जेमतेम 1 ग्लास पाणी घातलेलं आहे पूर्ण, कारण आपले कारले शिजायला पण पाणी लागेल आपल्याला. तर ग्रेव्हीच्या आकाराने त्यामध्ये पाणी घालायचं आहे. गरम पाणी करून तुम्ही घालू शकता. थोडंसं कारलं शिजायचं राहिलं तर क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी त्यामध्ये घालायचं आहे. तर मी परत अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घातले, म्हणजे असं 1.5 ग्लास मी पाणी घातलं आहे. तुम्ही म्हणाल इतकी पातळ ग्रेव्ही आणि कारलं चांगलं लागेल का? खरंच छान लागेल. ग्रेव्ही घट्ट होते आणि शिजताना त्यामध्ये पाणी आटून जातं आहे. तर आता अलगद आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये कारली सोडायची आहे. तर यामध्ये कारली शिजल्यानंतर कारल्याच्या भाजीची जी चव येते ना, ती अप्रतिम आहे आणि कारल्याची ग्रेव्ही पण खूपच छान लागते. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 8 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे त्याला. तर त्यासाठी फक्त काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मंद आचेवर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. जितकं छान शिजेल तितकं कारलं तुमचं छान लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता कारलं मस्त शिजून झालं आहे, चटचटीत झालं आहे आणि मऊ पण झालं आहे. चेक करण्याची गरज नाही आहे, चमच्याला लगेचच कळते अगदी कारलं मऊ झालेलं आहे, कारण आपण फ्राय पण करून घेतलं होतं आणि मऊ पण झालं आहे. तर हे झालं आपलं कारलं फ्राय करून. आणि आपल्याला इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आणि कारलं याचं कॉम्बिनेशन छानच लागेल. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही या कारल्याच्या भाजीला खाऊ शकता. मस्त वरतून कोथिंबीर घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली कारल्याची भाजी रेडी आहे. अगदी झणझणीत ग्रेव्हीची भाजी तुम्हीसुद्धा करू शकाल आणि सगळेजणं खाऊ शकाल अशा पद्धतीची भाजी केलेली आहे. एकदा ट्राय केली ना तर तुम्ही नक्कीच ट्राय कराल अशी भाजी झालेली आहे. तर हे कारलं तुम्ही एकच दिवस, म्हणजे भाजी आज किंवा 2 दिवस खाऊ शकता. याच्यावर भाजी आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही, कारण हे कारलं ग्रेव्हीतलं कारलं आहे. त्यामुळे मस्त आपल्याला भाजी करायची आणि भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने करून खायचं आहे. जर तुम्हाला ही कारल्याची ग्रेव्हीची भाजी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.